नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे पंचवार्षिक योजना. पण तत्पूर्वी आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, तर पंचवार्षिक योजनांवरती ज्यांचा प्रभाव आहे, तर अशा योजना कोणत्या ज्या परीक्षेच्या दृष्टीने वारंवार विचारल्या गेलेल्या आहेत आणि त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या सुद्धा आहेत. येत्या काळामध्ये ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न 100% दिसतील. ह्याच्या अगोदर यावरती प्रश्न आलेले आहेत. आता आपण आपला व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारं बेल आयकॉनसुद्धा दाबा. आणि हे रिव्हिजन ओरिएंटेड असल्यामुळे आपण हे आता थोडं स्पीड वाढवलं आहे, सो तुम्ही त्याला कोपअप करा आणि जमलं तर लिहून घ्या आणि लिहूनच घ्या. ठीक आहे. तर विश्वेश्वरय्या योजना म्हणजे भारताच्या नियोजनाचे जे जनक होते ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, त्याला विश्वेश्वरय्या असं सुद्धा म्हणतात. यांनी काय केलं होतं, तर एक ग्रंथ लिहिला होता, प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी 1934मध्ये तो ग्रंथ लिहिला आणि त्यांनी सांगितलं होतं की औद्योगिकरणावरती भर दिल्याने कृषी व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी होईल, अशी संकल्पना त्यांनी मांडली. आणि नियोजन करा अथवा नष्ट व्हा, प्लॅन ऑर पेरिश. इंग्रजीमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, प्लॅन ऑर पेरिश. ठीक आहे. त्यांच्या एका पुस्तकाचं नाव बघा, प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया. आणि हे कोण होते, एक सिव्हिल इंजिनियर होते. आणि 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस आपण इंजिनियर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. सगळे इंजिनियरवाल्यांना माहीत असेल हे. त्याच्यानंतर बघा फिक्की. आता हे फिक्की काय आहे, तर NR राव यांच्या अध्यक्ष असलेले एक भांडवलदारांची काय होती, संघटना होती. आणि ह्याला काय म्हणतात, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. या संघटनेने मुक्त अर्थव्यवस्थेला काय केलं होतं, विरोध केला होता. आणि एक योजना सुचवली होती, ती केन्सवादी विचारसरणीला त्यांनी पुरस्कार केला होता. काय आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, केन्सवादी म्हणजे फिक्की ही जी काही संघटना होती कोणाची, भांडवलदारांची. ठीक आहे. त्याने काय केलं होतं, मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध केलाच होता. आणि त्यांनी कशाचा पुरस्कार केला होता, तर केन्सवादाचा. तर हे सुद्धा आपल्याला परीक्षा दृष्टीने, कारण हे कीवर्ड्स आहेत आपल्यासाठी, काय आहेत, हे कीवर्ड्स आहेत. ह्या कीवर्ड्सवरतीच आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आपण तिथंच फसतो आणि ते करायचं नाही. त्यानंतर बघा काँग्रेस योजना. काँग्रेस योजना काय आहे, तर महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने पंडित नेहरूंनी काय केलं होतं, 1938मध्ये माहिती आहे, हरिपूर आणि त्रिपुराचं अधिवेशनं झाली होती. तिथं सुभाषचंद्र बोस आणि हे सगळे प्रकरण तुम्हाला इतिहासामध्ये ज्यावेळेस जर तुम्ही काँग्रेसच्या अधिवेशनांचे जे अध्यक्ष होते ते बघत असाल तर तुम्हाला लक्षात येतं, हरिपुरा त्रिपुरा ह्याचे अध्यक्ष कोण होते, सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. त्याच्यामध्ये नियोजन समितीची काय केली होती, स्थापना झालेली होती. आणि यामध्ये एकूण 15 सदस्य आणि 29 उपसमित्या सुद्धा होत्या. मग त्याला आपण काय म्हणतो, काँग्रेसची योजना. म्हणजे कधी आलं होतं हे, 1938ला. हे लक्षात ठेवा. आणि ती हरिपूरला होतं. अध्यक्ष कोण होते, सुभाषचंद्र बोस. त्यानंतर बघा मुंबई योजना, म्हणजे उद्योगपतींची योजना. बरोबर. आता मुंबई योजना, मुंबईतल्या 8 उद्योगपतींनी, आपल्याला ते 8 नावंसुद्धा माहीत पाहिजेत. जर तुम्हाला ती माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नसेल तर ते तुम्हाला मी कमेंटमध्ये पण उत्तर देईल आणि सोबत टेलिग्रामवरती पण उत्तर देईल. ठीक आहे. तर मुंबईमधल्या 8 उद्योगपतींनी काय केलं होतं, तर अ प्लॅन फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया असा आराखडा जाहीर केला. त्यालाच काय म्हणतात, बॉम्बे प्लॅन. 1944ला. ह्याचे अध्यक्ष कोण होते, JRD टाटा. ठीक आहे. एकूण 10,000 कोटी रुपये, तर 15 वर्षात दरडोई राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट करणे हे त्यांचं काय होतं, एकूण उद्दिष्ट होतं. तीव्र औद्योगिकरण, व्यापार, जमीन सुधारणा, लघु उद्योग याबाबत त्यांनी ही योजना अतिशय सकारात्मक होती. मुंबई योजना 1944, 8 उद्योगपती, अध्यक्ष रतन टाटा. ठीक आहे. आणि ह्यांची जी काही धोरणं होती ही सकारात्मक होती. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर गांधी प्लॅन. गांधी प्लॅन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण गांधींची 150वी जयंती. गांधीयन प्लॅन, नारायण अग्रवाल यांनी काय केलं होतं, गांधीयन प्लॅन 1944ला. 1944ला वरची पण योजना होती, कोणती, मुंबई प्लॅन. ठीक आहे. उद्योगपतींची योजना ती होती आणि गांधीयन प्लॅनसुद्धा होता. आता गांधी म्हटल्यानंतर बघा, ग्रामीण भाग, कुटीर उद्योग, लघु उद्योग, खेड्याकडे चला, असं लक्षात ठेवा. ग्रामीण विकास, कुटीर उद्योग, लघु उद्योग ह्याच्यावरती त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं. आणि त्यांचं म्हणणं काय होतं, तर आर्थिक विकेंद्रीकरण हे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या योजनेचा आराखडा 30,000 कोटीचा होता. तुम्हाला जर वर्णन दिलं आणि जर ती योजना विचारली तर तुम्हाला कीवर्ड्स यामध्ये काय काय लक्षात ठेवायचे बघा. सगळ्यात पहिले नारायण अग्रवाल. त्यानंतर ग्रामीण विकास, कुटीर उद्योग, लघु उद्योग, आर्थिक विकेंद्रीकरण. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी कोणाशी संदर्भात आहेत, तर गांधी योजनेशी संदर्भात आहेत. मग ही जनता योजना आहे ती. मग ही जनता योजना कोणाशी, बघा कधी आली, 1945ला आली. जनता योजना कधी आली, 1945. कुणी मांडली ती, मानवेंद्रनाथ, हे चुकले थोडे इथं, मानवेंद्रनाथ रॉय यांनी पीपल्स प्लॅन, म्हणजे जनता म्हणजे पीपल,
पीपल्स प्लॅन ही योजना मांडली. मार्क्सवादी समाजवादाचा प्रभाव असलेल्या या योजनेमध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा याच्यावरती भर देण्यात आला होता. यामध्ये कृषी, उद्योग या दोन्ही क्षेत्रांवरती भर देण्यात आलेला होता आणि ह्याचा आराखडा 10 वर्षासाठी होता. मग जर एकूण जर बघितलं ना तुम्ही तर हे प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा आहे. हा आराखडा किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी. तो आराखडा 10 वर्षासाठी. तर आपण जी पंचवार्षिक योजना काढल्या त्या 5 वर्षासाठी काढल्या, पण ह्या त्याच्या अगोदरच्या ज्या योजना होत्या आणि त्यांचे आराखडे होते किती वर्षासाठी होते? कुणाचे 10 वर्षासाठी होते, कुणाचे वेगवेगळ्या वर्षांसाठी होते आणि त्यामध्ये असलेली रक्कमसुद्धा वेगवेगळी होती. त्यानंतर बघा सर्वोदय योजना. सर्वोदय योजना म्हटल्यानंतर कोण येतं तर जयप्रकाश नारायण. यांनी कधी मांडली? 1950मध्ये मांडली. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी काय झाले होते ते प्रभावित झाले होते आणि त्यांनी अहिंसक पद्धतीनं शोषणविरहित समाज निर्माण करण्यासाठी स्वयंपूर्तता, कृषी क्षेत्र, लघु व कुटीर उद्योग, जमीन सुधारणा, म्हणजे आता इथं गांधीजी आले म्हटल्यानंतर लघु व कुटीर उद्योग आले ना चरखा, त्यानंतर जमीन सुधारणा, आर्थिक विकेंद्रीकरण, परत आलं आर्थिक विकेंद्रीकरण गांधीजी. तर ही तत्त्व आहेत, गांधी तत्त्व आहेत, ह्याचा प्रभाव याच्यावरती आपल्याला सर्वोदय योजनेमध्ये सुद्धा दिसून येतो. त्याच्यानंतर बघा वरील सर्व योजना हे काही होतं का यांना शासकीय स्वरूपाचं काय होतं का? तर नव्हतं, त्या अशासकीय स्वरूपाच्या होत्या, परंतु त्यात त्यांचा जो पंचवार्षिक योजनेमध्ये आहे ना तो कुठे ना कुठे प्रभाव पडल्याचं आपल्याला ते दिसून येतं. त्यासाठीच आपल्याला ते महत्त्वाचं आहे. आता बघा नियोजन मंडळ किंवा नियोजन आयोग, आता हे अस्तित्वात आहे का? तर नाही. तर हे 2015 पासून काय झालेलं आहे, त्याची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. पण आपल्याला हेही बघायला लागणार आहे, हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि हे केल्याशिवाय आपण पास नाही होऊ शकत. सो आपल्याला हे करणं मस्ट आहे. प्लॅनिंग कमिशन कधी आलं? 15 मार्च 1950. भारत सरकारच्या प्रस्तावाद्वारे नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. पहिली बैठक कधी झाली? 28 मार्च 1950 आणि त्याच्यामध्ये किती होते? तर एकूण 17 सदस्य होते. सदस्य उपाध्यक्षाचा काल निश्चित नव्हता. ह्याचं जे स्वरूप होतं ते कसं होतं? घटनात्मक होतं का? तर ते ऑब्व्हियसली नव्हतं. ते कसं होतं? सल्लागार स्वरूपाचं होतं. कशाचं? नियोजन आयोगाचं. हे लक्षात ठेवा. घटनेमध्ये कुठलीही कलम त्यासाठी नव्हतं. रचना कशी होती? एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य, काही मंत्री, अर्धवेळ सभासद होते आणि काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा होते. पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष होते, बरोबर, हे आपल्याला माहितीच असतं. उपाध्यक्ष व इतर सदस्यांचा निश्चित कार्यकाल व निश्चित योग्यता त्यांना दिलेली नव्हती. इतर सदस्यांमध्ये अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, नियोजन मंत्री, सचिव यांचा समावेश केला जात होता. सरकारच्या इच्छेप्रमाणे निवड आणि संख्या यामध्ये परिवर्तन केले जात होतं. आता याच्यामध्ये जी नियोजन आयोगाचं कार्य होतं ते कशाशी संदर्भात होतं? तर देशामध्ये संसाधने, भांडवल, भौतिक साधनसामग्रीचा विचार करून पंचवार्षिक योजनांचा आराखडा बनवणे, हे लक्षात ठेवा, आराखडा. त्यानंतर योजनांच्या उद्दिष्टांचा अग्रक्रम ठरवणे म्हणजे प्रायोरिटी ठरवणे. ह्यांनीच काय करायचं? ड्राफ्टही बनवायची, प्रायोरिटी बनवायची. कुणी? प्लॅनिंग कमिशननी. वेळोवेळी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमध्ये आर्थिक समस्यांच्या गरजेनुरूप सल्ला देणे, म्हणजे ही सल्लागार स्वरूपाचाच त्यांचा जे प्रकार होता ना तो सल्लागार स्वरूपाचाच होता. त्याच्यानंतर देशातील भौतिक भांडवली आणि मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्स याचं मोजमाप करायचं व त्यांच्या परिणामकारक संतुलित वापर करून घेण्यासाठी योजनांची निर्मिती करायची. योजनांची निर्मिती तर करायची आहे, पण त्याच्याबरोबर काही बाकीचे काही बघायचं आपल्याला. आपल्याकडं कॅपिटल किती आहे, ह्युमन रिसोर्स किती आहे, त्याचं मोजमाप करून एक संतुलन, बॅलन्स करून त्याचा वापर करायचा होता. म्हणजे त्याला आपण काय म्हणू? सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो हवं तर. आर्थिक विकासातील अडथळे दूर करून योजनेत काय करायचं होतं? वेळोवेळी योग्य असे बदल करणं गरजेचं होतं आणि ते कोण करत होतं? तर प्लॅनिंग कमिशन करत होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा NDC, तर नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, हे काय आहे? योजना आयोगाच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली हे काम करत होतं. मोठ्या प्रमाणावर आर्थिक सत्ता इथं एकवटलेली होती. नियोजन आयोग ही सरकारच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली चालणारी एक संस्था होती. आता राज्यांचा रास्त मागण्या डावलण्याची शक्यता असत होती. तथापि पंचवार्षिक योजनांच्या कारवाईत घटक राज्याचाही समावेश असल्यामुळे नियोजन प्रक्रियेमध्ये घटक राज्यांचा सहभाग करून घेण्याचा उद्देश इसवी सन काय झालं होतं? पहिल्यांदा की केंद्राचंच वर्चस्व राहत होतं, मग त्यामध्ये घटक राज्यांनाही सहभाग घ्यायचा होता आणि त्यासाठी 6 डिसेंबर 1952ला NDCची स्थापना झालेली आहे. भारतीय नियोजनाचे सर्वोच्च व्यासपीठ म्हणून राष्ट्रीय विकास परिषदेला ओळखलं जातं. भारतीय नियोजनाचे काय? तर हे पण कसं होतं? याचं स्वरूप कसं होतं? तर अवैधानिक होतं. ह्याच्यासाठी कुठलंही कलम वगैरे नव्हतं. परत ह्याचे अध्यक्ष कोण होते? तर पंतप्रधानच होते. ठीक आहे. योजना आयोग आणि NDC ह्या दोघांचे अध्यक्ष कोण होते? प्लॅनिंग कमिशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल याचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष कोण होते? तर पंतप्रधान होते. आता सदस्यांमध्ये बघा,
इथे सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री. तसं प्लॅनिंग कमिशनमध्ये होतं का तर नव्हतं. NDCमध्ये मात्र काय केलं होतं, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सदस्य म्हणून तिथे घेतलं होतं. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व कॅबिनेट मंत्री, नियोजन आयोगाचे सदस्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक ह्या सगळ्यांचा समावेश सदस्यांमध्ये होत होता. सचिव कोण होतं तर नियोजन आयोगाचे जे सचिव होते तेच NDCचे सुद्धा सचिव होते. आता यांचं काम काय होतं बघा. काम काय होतं तर राष्ट्रीय योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवणे, नियोजन आयोगावर तयार केलेल्या राष्ट्रीय योजनेवर विचारविनिमय करायचा, तत्त्वे ठरवायची, राष्ट्रीय विकासाशी संबंधित सामाजिक आर्थिक धोरणांचा विचार करायचा, पंचवार्षिक योजनेच्या कार्यवाहीच्या वेळोवेळी आढावासुद्धा घेणं ही त्याची कामं होती आणि योजनेची उद्दिष्टे साध्य करण्याच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना देणं. हे सल्लागारच होते ना सगळे. दोघांचंही स्वरूप कसं होतं तर सल्लागार होतं. योजना आयोगाच्या विविध योजना, पंचवार्षिक योजना, अंतिम स्वरूप व मंजुरी करून देण्याचे पूर्ण काम राष्ट्रीय विकास परिषदेचे होते. आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण बघितलं की नियोजन आयोगामध्ये राज्यांना तेवढं स्थान नव्हतं, पण नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये मात्र त्यांना स्थान देत आलेलं होतं. ज्यावेळेस आपण त्यांचे सदस्य बघतो तर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे सदस्य असतात. तसं प्लॅनिंग कमिशनमध्ये होतं का नव्हतं. आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर केंद्र आणि राज्य आंतरराज्यीय संबंध. म्हणजे आता हे आपण कधी बघितलं केंद्र आणि राज्यात बघितलं तर आपल्याला काय बघायचं, आंतरराज्य राज्यांमधले कसे संबंध असतात. तर योजना आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद ह्या सल्लागारी स्वरूपाच्या होत्या. मागाच्यापासून आपण तेच बघतो ना, ते सल्लागारी होतं, ॲडवायझरी बॉडी होती. असल्यामुळे राष्ट्रपती घटनेच्या 263 नुसार आंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात. त्यास घटनात्मक दर्जा आहे. आता बघा, कलम दिलंय म्हणजे त्याला काय संविधानामध्ये कुठं ना कुठं तरतूद आहे, बरोबर. म्हणून त्याचं स्वरूप जे आहे ते घटनात्मक आहे. कशाचं, इंटरस्टेट काउन्सिल, दोन राज्यांमधला संबंध. शिवाय राज्य आणि केंद्राचा सुद्धा संबंध. राज्य आणि केंद्र सरकारच्या विवादांची चौकशी करणे आणि सल्ला देणे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील परस्पर हितसंबंधांचे संशोधन करणे. आपण मगाशी बघितलं की कसं होत होतं की केंद्र आणि राज्य ह्यांच्यामध्ये जर काही तफावत असेल, म्हणजे वरती एक सरकार आहे, खाली एक सरकार जर असेल, तर त्यावेळेस तिथं जे काही वाद निर्माण होतात त्या वादांची चौकशी करायचं आहे आणि त्यांना तसा सल्ला द्यायचा आहे. किंवा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधलं परस्पर हितसंबंधावर संशोधन करणं हे सुद्धा कामं होतं. आता आपण जाता जाता काय बघणार आहे, हे सगळं आपण बघितलं. ह्याच्यामध्ये काय काय बघितलं आत्तापर्यंत आपण तर गांधी योजना बघितली, जनता योजना बघितली, सर्वोदय योजना बघितली, मुंबई योजना बघितली. ह्या सगळ्या योजना आपण सगळ्या बघत इथंपर्यंत आलो. आपल्याला समजलं की प्लॅनिंग कमिशन काय आहे, राष्ट्रीय विकास योजना काय आहे, राष्ट्रीय विकास आयोग काय आहे, NDC काय आहे, प्लॅनिंग कमिशन काय. आता ज्यावेळेस आपण हे सगळं बघत आलो आपल्याला पहिली पंचवार्षिक योजना, पण आता ही बघताना आपल्याला काय करायचं आहे, डिटेलमध्ये बघायचं आहे. कशी बघायची ती डिटेलमध्ये. 1951 ते 56 हा त्याचा कालावधी होता. ह्याचं जे उपनाव होतं ते पुनरुत्थान योजना होतं. त्यानंतर ह्याचा जो मुख्य भर होता कृषीवर होता. देश नुकताच स्वतंत्र झालेला आहे. त्यावेळेस काय होती, इलेक्शनसुद्धा होते, निवडणुकासुद्धा झालेल्या होत्या, जनगणनासुद्धा झालेली होती, साक्षरता कमी होती, ह्या सगळ्या फॅक्टर होते. आणि त्यावेळेस यांनी काय केलं होतं तर पहिली पंचवार्षिक योजना असल्यामुळं पहिल्यांदाच आपण ती इम्प्लिमेंट करत होतो पूर्ण देशासाठी. त्यामुळे ह्यांनी काय केलं होतं, ती लक्षसुद्धा कमी ठेवलेली होती. आणि भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे काय केलं होतं तर कशावरती भर दिलेलं होतं तर कृषी क्षेत्रावरती भर दिलेला होता. प्रतिमान कोणतं होतं तर ते हेरॉल्ड डोमर यांचं होतं. मग मी जसं मगाशी म्हटलं की पहिलीच योजना होती, भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि तिथली साक्षरता, जनगणना, ह्या सगळ्या गोष्टी, निवडणुका, ह्या सगळ्या गोष्टी बघता त्यांनी काय केलं होतं तर आपसुकच म्हणजे आपोआपच त्यांनी काय केलं होतं, अपेक्षा त्यांची जी होती ती खूपच कमी ठेवली होती. 2.1 होती वृद्धी दर, पण तो प्रत्यक्षात मध्ये किती साध्य झाला, 3.6. ह्याला फॅक्टर पण तसेच होते. कारण काय झालं होतं की कृषी क्षेत्रावर भर दिला, खूप मोठ्या प्रमाणावरती धरणं बांधली गेली. इथं तुम्हाला दिसतंय दामोदर, भाकरानांगल, हिराकूड, ठीक आहे, ह्यासारखी धरणं बांधली गेली. खूप मोठमोठे म्हणजे सिंद्रीसारखा खत कारखाना आला आणि त्याच वर्षी मान्सूनसुद्धा अनुकूल असल्यामुळं काय झाली, आपल्याला प्रत्यक्ष वृद्धी दर जो होता तो अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला. हे एक त्याचं सक्सेसच म्हणायला पाहिजे. कारण 2.1 हे ज्यावेळेस आपण अपेक्षित ठेवतो आणि 3.6 मिळतं त्यावेळेस ते खूपच जास्त मिळालं होतं, अपेक्षेपेक्षा जास्त. आणि पहिली योजना खरंच चांगल्या पद्धतीने वर्कआउट झाली होती. दामोदर योजना कुठं होती तर ही पश्चिम बंगाल आणि झारखंड यांच्यामध्ये आहे, दामोदर नदी. जर तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कोसी जे आहे, जे बिहारमध्ये नदी आहे
तिला काय बिहारचे दुःखाश्रू म्हणतात, आता नाहीत म्हणत. तसंच पश्चिम बंगालचे दुःखाश्रू हे दामोदर नदीला म्हटलं जात होतं. म्हणजे ह्या नद्या होत्या सातत्यानं पूर येत होते आणि त्याच्यासाठीच काय केलं होतं की त्या ठिकाणी धरणं बांधली आणि ज्याचा शेतीच्या पाण्यासाठी किंवा औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होईल आणि त्यातूनच एक जे काय आपल्याला डिझास्टर जे आपण सामना करत होतो त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कंट्रोल आणता येईल. दामोदर विकास खोरे हे दामोदर नदी पश्चिम बंगाल झारखंड हिथं होतं. आता परत होतं काय माहिती का, झारखंड म्हणल्यानंतर आपल्याला आताचं झारखंड आहे ते, मग अगोदर होतं काय नव्हतं. मग झारखंडची जी निर्मिती झाली ती कधी झाली, 2000 साली झाली. आता 2000 साली किती राज्यांची निर्मिती झाली, 3. आता ती 3 राज्य सिक्वेन्समध्ये आपल्याला सांगायची असतात आणि ते बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात राहतं नाही. मग एक ट्रिक आहे, काय लक्षात ठेवायचं, छत्री. छत्री काय झाली, उलटी. आणि झाली, काय लक्षात ठेवलं तुम्ही, छत्री उलटी झाली. छ म्हणजे छत्तीसगड, उ म्हणजे उत्तराखंड आणि झा म्हणजे झारखंड. ठीक आहे. 1 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर 2000 सालीच 3 राज्यांची निर्मिती झालेली आहे. पण आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, छत्री उलटी झाली. छत्री कशी झाली, उलटी झालेली आहे. मग छत्री म्हणजे छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. आणि मग हे किती 1 तारखेला झालं, 1 नोव्हेंबर 2000. त्यानंतर हे 9 नोव्हेंबर 2000ला झालं आणि हे 15 नोव्हेंबर 2000ला झालं. म्हणजे एकाच महिन्यात एकाच वर्षी झालेलं आहे, पण तारखा वेगवेगळ्या आहेत. हे कसं लक्षात ठेवायचं, छत्री उलटी झाली. आणि पुढे जाऊन ते पण लक्षात ठेवा, तेव्हा छत्री उलटी झाली तेव्हा म्हणजे तेलंगणा, ते येतं 2014. तर हेही तुम्ही जाता जाता लक्षात ठेवू शकता. 2 जून तारीख आहे त्याची. आता तुम्ही हे बघितलं, आता भाकरानंगल कुठं आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. नदी होती सतलज. त्यानंतर हिराकूड येतं ओरिसामध्ये, महानदी आहे. त्यानंतर येते कोसी, ती येते बिहारमध्ये, नदी पण आहे कोसी. आता हे झाल्यानंतर आपण काही केलं होतं, कारखाने काढले होते. कोणकोणते कारखाने, सिंद्रियातला खत कारखाना काढला होता, ते 2000 साली. मग कशी सांगितलं तुम्हाला की कसं छत्री उलटी झाली, छत्री उलटी झाली तेव्हा. आता तेव्हा कशासाठी घ्यायचं, तर तेलंगणासाठी. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा असं लक्षात ठेवा, तुम्हाला इझी जाईल. त्याच्यानंतर सिंद्रीमधला जो खत कारखाना होता तो सिंद्री कुठे येतं, झारखंडमध्ये, तो 2000 साली त्याची निर्मिती झाली. आणि ह्याची आता ते खत कारखान्याची जी तारीख आहे ती कधी आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे. त्यानंतर बघा चित्तरंजनमधला पश्चिम बंगाल, चित्तरंजन कुठे येतं, चित्तरंजन दास लक्षात ठेवायचं, हिस्ट्रीमधलं मोठं नाव. चित्तरंजन दास पश्चिम बंगाल, इथं रेल्वे इंजिनचा कारखाना. पेरांबूर तामिळनाडू, रेल्वे डब्यांचा कारखाना. इथं चुकायचं नाही, आपल्याला बऱ्याच वेळेस व्हाईस वर्सा दिलं जातं आणि आपण तिथंच काय होतं, आपलं चुकतं. चित्तरंजन हे रेल्वे इंजिन आहे आणि पेरांबूर इथे डबे आहेत. खालचं वर आणि वरचं खाली जर केलं तर दोन्ही विधानं चूक ठरतात. त्यामुळे तुम्हाला हे स्पेसिफिकली माहीत पाहिजे आणि हे माहीत असेल तरच तुमचा प्रश्न सुटणार, अदरवाईज तुम्ही चुकणार. त्याच्यानंतर बघा HMT घड्याळ होतं माहिती आहे, हां, ते बेंगलोरमध्ये होतं. मग हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कधी गेला का फिरत पिंपरीला, तिकडे भेटतं बघा तुम्हाला हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, आता बंद पडलं आहे ते. आता ह्यासारखे ज्या मोठे प्रकल्प घेतले, त्यानंतर कारखाने चालू केले, त्याचं मूल्यमापन करायच्या वेळेस मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की तत्कालीन जो मान्सून होता तो खूप चांगल्या पद्धतीनं आलेला होता, अनुकूल होता. त्यामुळे काय झालं होतं, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली होती. 52.3 दशलक्ष टनावरून ते किती झालं होतं, 62%. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडी वाढ झालेली होती. त्याचं कारण पण आपण बघितलं आहे, खत कारखाने आली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती धरणं, डॅम्स वगैरे झालं होतं, बांधली गेली होती आणि त्यामुळे काय झालं होतं, अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये आपल्याला तिथं वाढ झालेली दिसून येते. जर लोकांना रोजगार भेटला तर राष्ट्रीय उत्पन्न हे 18% वाढलं आणि दरडोई उत्पन्न हे 11% वाढलेलं होतं. ही पण एक चांगली सकारात्मक गोष्ट घडलेली होती. त्याच्यानंतर बघा घटनाक्रमामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर औद्योगिक विकास नियमन 1951 आलं. त्यानंतर समुदाय विकास कार्यक्रम हा आला 1952ला. हा आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे, समुदाय विकास कार्यक्रम, तर या काळातल्या ज्या योजना तयार झाल्या होत्या तर ह्या सगळ्या समुदाय विकास कार्यक्रमावरती काय होत्या, आधारलेल्या होत्या. त्याच्यामुळं आपल्याला ते लक्षात ठेवावं लागतं. आता गोरवाला समिती, हे गोरवाला कोण होतं, तर गोरवाला समितीच्या शिफारसीवरून इम्पिरियल बँकेचे रूपांतर कशामध्ये झालं, तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं होतं. SBIची स्थापना कधी झाली, ते 1955ला झाली होती, हेच माहिती असतं. पण ते गोरवाला समितीच्या शिफारसीनुसार, मग गोरवाला समिती ॲक्च्युली त्याचा अध्यक्ष गोरवाला होता, पण ती समितीचं नाव काय होतं, अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती, एवढं मोठं नाव होतं. या समितीच्या शिफारसीवरून इम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा ICICI या बँकेची स्थापनासुद्धा कधी झाली, 1955मध्ये झालेली आहे. एकूणच आपण पहिली पंचवार्षिक योजना थोडी डिटेलमध्ये बघितली. अशाच आपण दुसरी तिसरी करत 12पर्यंत पंचवार्षिक योजना आपण कव्हर करणार आहे.
जर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जाता जाता हे पण की जर तुम्ही अजून पण टेलिग्रामचं जर चॅनल जॉईन केलं नसेल, ती कसं आहे तिकडं ओपन प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला जे एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तसं सांगू शकता. मराठी माणूस असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला वास्तव नावाचा चॅनल येतो. कोणता? वास्तव. तर तो वास्तव नावाचा चॅनलच आपला चॅनल आहे. तिकडे या, जॉईन करा, तुमचं इनपुट द्या, खूप महत्त्वाचं आहे. आणि अभ्यास करत राहा. उजळणी मी घेतोयच, तुम्ही पण तुमच्या लेवलला घ्या. जमलं तर ह्या सगळ्या नोट्स लिहून घ्या स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा. धन्यवाद.